हा गुलाबराव पाटील बघा काय म्हणतो. आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन आमची हात जोडून विनंती एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. आता हा म्हणतो की आमची एकच विनंती आहे की एकदा शेतकऱ्याला त्रास झाला तरी चालेल, पण उद्योगपत्यांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यांचे व्यवसाय बंद पडतील, त्यांच्या रोजमजुरांना पैसे त्यांना द्यायला राहणार नाही. आणि शेतकऱ्याला काय फुकट मजुरी आहे का? शेतकऱ्याला मजुराला पैसा लागत नाही का? का शेती फुकट होते? शेतकऱ्याच्या शेतामध्ये येणारे लोक काय फुकट येतात का? आणि आयुष्यभर शेतकऱ्याला त्रासच होत आलाय. आणि हा पानठेल्यावाला हा गुलाबराव हा म्हणतो की आमची विनंती आहे की एक वेळ शेतकऱ्याला त्रास झाला तरी चालेल. अरे बाबा, शेतकऱ्याला कधी तुम्ही खुशीत ठेवलं? शेतकऱ्याला नेहमी त्रासच आहे. शेतकरी कधी कोरड्या दुष्काळानं त्रासून जातो, कधी ओला दुष्काळ शेतकऱ्यांच्या डोक्यावरती आसमानी थैथळा नाचतो. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचं पीक शेतकऱ्याच्या घरात येतं त्यावेळेस बेपारी शेतकऱ्यात भावानं मारतात. उरले सुरले तुमच्यासारखे नेते मारतात. आणि ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेसच तुम्हाला फक्त शेतकरी आठवतो. आणि मग मताचा जोगवा मागण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याच्या दारी जाता, शेतकऱ्याच्या पाया पडता. तुम्ही आजपर्यंत उद्योगपत्यांनाच बोकांडी घेतलंय आणि आजही उद्योगपत्यांनाच बोकांडी घेताय. आणि तुम्ही म्हणताय की आम्ही शेतकरी. तू शेतकरी? अरे तुम्ही शेती कधी केली बाबा? गुलाबराव पाटील, शेतकऱ्यांनीच तुला मोठं केलेलं आहे. तुला टाइम लावून हाणावं लागतं. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.